एकाच परिवारच्या 100% लोकांना कोरोना होतोय का? एकाच गलीच्या 100% लोकांना होतोय का? नाही. ते झोंबी आणि ते मूवीज मध्ये होतं, पण असं प्रॅक्टिकली प्रत्येकाला होत नाही. सो व्हॉट इज दॅट इज मेकिंग देम म्हणजे सर्वाइव्ह विथ दिस पोटेन्शियल एक्सपोजर? इम्युनिटी सर्वाइव्ह करते. सो इम्युनिटी इज समथिंग आता आपल्याला त्याच्यावर विचार करण्याची वेळ आणलेली आहे. किंवा ट्रीटमेंट हे इट इज सो टेम्पररी, सो सुपरफिशियल. आता आपल्याला इम्युनिटीवर जास्त लक्ष घालायचं. सो पहिलं काम सगळ्यांनी आता हे करायचं आहे कि अपने दुश्मन से लड़ने का पहला हथियार हमारे पास में क्या है? इम्युनिटी. सो हाउ टू इम्प्रूव दॅट इम्युनिटी? थोडं मी झिगझॅग जाईन आहे, पण जे इनफ्लो येईल तसं. सो इम्युनिटी म्हणजे काय? व्हॉट इज इम्युनिटी? रोग प्रतिकारक क्षमता. कुठल्याही एक्सटर्नल आपल्यावर ऑफेन्सेस आले तर त्याला आपण कशा प्रकारे आपली इम्युन सिस्टीम तोंड देते. तर आता तुम्हाला इम्युनिटीच्या डिटेलिंग मध्ये जाण्यापेक्षा आपल्याला हे समजायला पाहिजे की आपली इम्युनिटी कशामुळे खराब होऊ शकते. कशामुळे खराब होऊ शकते? थोडा अभ्यास कधी कोणी केलाय का? इम्युनिटी माझी इम्युनिटी कशाने कमी होऊ शकते? अनरेस्टनेस, exertion एंड कंप्लीट डाइट, कंप्लीट रेस्ट बॉडी को नहीं मिलता है, तो दैट इज ऑल्सो. सो बेसिकली डाएट इन न्यूट्रिशन इज वन थिंग. म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे? आता कोरोना सोबत जर लढायचं आहे तर आपला आहार व्यवस्थित राहायला पाहिजे. ठीक आहे. आपल्या आहारामध्ये सगळं बेसिक सगळे पोषण तत्व गेलेच पाहिजे. आपलं हायड्रेशन सफिशियंट राहिलंच पाहिजे. अजून काय आहे इम्पॉर्टंट जे आपण खूप सहज इग्नोर करतो? हायजीन इम्पॉर्टंट आहेच, बरोबर आहे, कारण व्हायरस खूप व्हिरुलेंट आहे. आपण 100% इम्युनिटीने वाचतोय ही गोष्ट बरोबर आहे, पण व्हायरस कुठेतरी इतका जास्त स्ट्रॉंग आहे की एका लेवलच्या सगळ्या इम्युनिटी वाल्यांना तो घेतोय. म्हणजे खरंच जे खूप स्ट्रॉंग इम्युनॉलॉजिकली मेंटेन असतील तेच वाचतात. एक्सरसाइज इट्स अ व्हेरी बेसिक ऑफ अ लाईफस्टाईल. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास. लोक लॉकडाऊनमध्ये बोर होतात. मला समजत नाही ते कसे बोर होतात. दे हॅव सो मच ऑफ टाइम टू हील देमसेल्फ. एक्सरसाइज त्यांच्या मेंटल हिलिंगसाठी, कारण स्ट्रेस इज अनदर बिग फॅक्टर. त्यांनी त्यांची इम्युनिटी खराब होते. अति अँटीबायोटिक कंटिन्युअसली प्रत्येक गोष्टीसाठी, छोट्या गोष्टीसाठी अँटीबायोटिक घेतल्याने, अँटी अलर्जी घेतल्याने, स्टिरॉइड्स घेतल्याने इम्युनिटी बर्बाद होते. सो आपल्याला ह्या सगळ्या औषधीपासून दूर राहून आपण आपली इम्युनिटी किती चांगली मेंटेन करू शकतो त्या गोष्टी. सो ह्या सांगितल्या त्या गोष्टी ज्याने आपली इम्युनिटी खराब होऊ शकते. सो ह्या गोष्टी कापल्या तर आपली इम्युनिटी एक कदम इम्प्रूव्ह होऊ शकते. त्याच्यानंतर काही आता ज्या गोष्टी येतात आहे की हळद, जिरा, लिंबू, जे काय म्हणजे हे बघा आपल्या कल्चर. आता तुम्ही बघा जगातले आकडे आणि इंडियाचे आकडे. आपल्यामध्ये जितके इन्फेक्टेड नाही तितके तर मरून चुकले मॅक्झिमम कंट्रीज मध्ये. सो वी आर नॅचरली इम्युन. आता हे बघा याच्यात गरम थंडाचा पण खूप प्रश्न नाहीये. त्या अभ्यास सुरूच आहे की हे इंडियामध्ये का कमी आहे, पण कुठेतरी आपल्या कल्चरनी आपल्याला एक बेसिक हायजीनची सवय लावलेली आहे. आता तुम्हाला छोटंसं देते. अमेरिकामध्ये जेव्हा लॉकडाऊन घोषित झाला तर सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम कशाचा झाला होता? खूप जास्त त्या गोष्टी ब्लॅक झाल्या होत्या. म्हणजे खूप लुटच मचली होती. काय होतं ते? टॉयलेट पेपर. त्यांच्या कल्चरनी त्यांना साधं धुवायला नाही शिकवलं. सो हायजीन आपल्या कल्चरमध्ये इनेट आहे. जेवायच्या आधी हात धुणे इनेट आहे. पाणी वापरतो ते सॅनिटायझर वापरत असतील लोक. त्यांच्याकडे डेली आंघोळ करणे कंपल्सरी नाही. मे बी कोल्ड कंट्री आहे आणि सो मेनी थिंग. पण आपल्याकडे काही झालं तरी आपण एक आंघोळ करतोच. ते मानसिक एक आहे आपल्याकडे रुजलेलं की नाही आंघोळ करायची आहे रोज. सो दिस इज आर कल्चरल इनेट कल्चरल व्हॅल्यूज ज्यांनी आपल्याला वाचवलेलं आहे कुठेतरी. ठीक आहे. आता हायजीन पार्ट. ठीक आहे. इम्युनिटीमध्ये आता मी एक सोपा तुम्हाला एक सेल्फ एक्सपिरियन्स सांगते. काय असतं आम्ही पेशंट्सला कंटिन्युअसली, आता याच्यापेक्षा छोटा केबिन असतो आमचा, आणि आमच्याकडे कंटिन्युअसली रिस्पिरेटरी याचे त्याच्यात प्रत्येक वेळेला मास्क घालून तर बसत नाही. सो वी हॅव टू बँग ऑन आवर इम्युनिटी. सो व्हॉट आय यूज टू ऑब्झर्व इज की मला नेहमी वेदर चेंज किंवा काही झालं तरी आय टू गेट सर्दी, खोकला, सोअर थ्रोट हे ते काहीतरी होत राहायचं. आता मला मग ते ग्रीन टी प्यायची सवय लागली होती. ग्रीन टी प्यायची. ते काय
होतं की ते सकाळी गरम पाणी प्यावे तेही होऊन जात होतं, मग कोणी म्हणतात त्याच्यात लिंबू घालावे तेही होऊन जात होतं, हनी घालावे तेही होऊन जात होतं, त्याला ग्रीन टी घालून घ्या म्हणजे गरम पाणी, हनी, लेमन आणि ग्रीन टी. आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जसं आता काही काही येत असतं आपण वाचत असतो, तर मी असं काही खूप उद्देश ठेवू नाही किंवा त्याच्यात थोडी हळद घालावी, त्याच्यात मग कुठून तरी असं की त्याच्यात लिंबाचा एक छिलका घालावा, त्याच्यात थोडासा जिरा घालावा, त्याच्यात सॉफ्ट पण ऐकलं होतं पण त्याचा टेस्ट खूप खराब होता तर मी काय ते कंटिन्यू केलं. सो एक सिम्पल एक्झाम्पलच सांगते. तर व्हॉट आय ट्राय टू डू इज सकाळी उठल्या फर्स्ट थिंग इज की पाणी उकळायला ठेवायचं, त्याच्यात जिरा टाकायचा, अर्धा चमचा घरची हळद टाकायची, बाहेरची हळदची गॅरंटी नाही, घरची हळद टाकायची, लिंबूचा एक पिळलेला छिलका टाकायचा, तेच लिंबू पिळलेला ज्यूसमध्ये हनी टाकायचं, बॉईल करायचं, बंद करायची गॅस, त्याच्यामध्ये ग्रीन टी टाकायची, गळायची आणि प्यायची. आज 3 वर्ष झाली. 3 वर्षापासून आय हॅव लिटरली नो रेस्पिरेटरी इन्फेक्शन, नो फीवर. म्हणजे माझ्या असिस्टंटला इतका सिव्हिअर, म्हणजे चायनामध्ये कोरोना आउटब्रेक झाला तर तिला कोरोना सारखे सिम्पटम होते म्हणायला हरकत नाही, पण मला काहीच झालं नाही. तर मे बी मी एक्सपिरियन्स त्याच्यासाठी शेअर करतोय की इट माइट हेल्प यू. ठीक आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याने आपल्या इम्युनिटीला आपल्याला मेंटेन करायचं आहे. आता कोरोनाचा दुसरा दुश्मन जो आहे हायजीन. आपण जे बोललो काही पार्ट आपण आपल्या कल्चरल संस्कृतीमुळे प्ले करतोय, पण आता आपल्याला थोडंसं काय म्हणतात आजकाल की कोरोना आता पोस्ट कोरोना जो एरा असेल आहे प्री कोरोना सारखा नसणारच आहे. आपल्याला काही गोष्टी परमनंट चेंज करून टाकाव्या लागतील आपल्या लाईफस्टाईलमध्ये. त्याच्यामध्ये आता थोडी ॲडिशनल हायजीन झाली. ॲडिशनल हायजीन म्हणजे तुम्ही अमेरिकेत गेले तिथे जेव्हा ते कोणी भेटतात तर पहिलं हस्तांदोलन, त्यांचे हात, त्यांचे किस, ठीक आहे, ते त्यांचं नॉर्मल आहे. आता ही जी स्टाईल आहे ही स्टाईल कोणी अडॉप्ट केली? मेट्रोच्या अपर क्लास लोकांनी अडॉप्ट केली. गावात कोरोना आहे का? आजच्या डेटमध्ये गावात कोरोना आहे का? ऑब्व्हियसली नाहीच आहे. चुकून एखादी केस कधी निघाली असेल माहिती नाही मला, तेवढी सुचलं असेल, पण गावात शून्य कोरोना. कारण तीच संस्कृती आहे. डिस्टन्स मेंटेन करा, राम राम करा, दूर. सो वी हॅव टू गेट बॅक टू. जर आपण कुठेतरी आलो असेल या कल्चरमध्ये, नमस्कार. आता विदेश पण नमस्कार करायला लागेल. सो ह्या काही गोष्टी ज्या आपल्याला अडॉप्ट करायच्या. त्याच्यानंतर आता तुमचं जे वर्क एरिया आहे, कमिंग टू दॅट पॉइंट, की तुमचा जो वर्क एरिया आहे त्या वर्क एरियामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा काळजी सगळ्यांनी घेतलेलीच असेल. तुम्ही सगळ्यात जास्त टच्ड सरफेसकडे लक्ष द्या. आता बघा, ग्लोव्ज घालण्याचे खूप सारे लोक म्हणतात की ग्लोव्ज घाला. किती लोकांनी अर्णब गोस्वामी जेव्हा ते पोलीस इन्क्वायरी नंतर बाहेर आला होता तर त्याची क्लिप बघितली होती. तो सांगत होता की त्याला काय काय विचारलं जातं, तो काय काय झालं. तो ग्लोव्ज घालून होता, तो मास्क घालून होता आणि कंटिन्युअसली हेअर तशीच तो करतच राहतो तशी त्याची केस. आता बघा, त्यांनी ग्लोव्ज घातले, तो पोलीस स्टेशन सारख्या व्हल्नरेबल पब्लिक प्लेसमध्ये गेला, इतके तास बसला. त्याच्यानंतर ही वॉज रबिंग हिज हेअर. आर यू शुअर की त्यांनी घरी जाऊन पूर्ण केस आंघोळ केल्याच्या आधी त्यांनी नाकाला तोंडाला हात लावला नसेल? यू डोंट नो. सो द हायजीन मध्ये सगळ्यात मोस्ट इग्नोर्ड पार्ट आहे मोबाईल. सगळ्यात घाण, सगळ्यात इन्फेक्टेड आणि कंटॅमिनेटेड आजच्या डेटला आपल्या हातात काही वस्तू आहे तर ती आपली मोबाईल. सिंपल आहे. कॅरी दिस एव्हरीवेअर. सॅनिटायझरचा स्प्रे कॅरी करा. मोबाईलला, चाव्यांना स्टरलाइज करा. शक्यतोवर काढू नका. शक्यतोवर हेडफोनचा यूज करा म्हणजे फोनला जास्त टच करावंच लागणार नाही. आता समजा मी आज इथे आली आहे, ही पर्स आणि हे सगळ्या गोष्टी आहेत, मी फक्त माझ्या 2 मोबाईलला सॅनिटाईज करेन, हाताला सॅनिटाईज करेन, तिथे एक योग्य ठिकाणी ठेवून ही पर्स अशा ठिकाणी नेऊन ठेवेल का 2 दिवस त्याला हात लावणार नाही. सिंपल. हायजीन मध्ये जो मोठा ब्रीच होतोय तो होतो आहे की आपण पायांकडे, आपण हात खूप धुवून राहिलो पण पाय नाही धुतो, आपण पाय नाही धुतो, आपण केसांना कुठेतरी टच करतो, आपण केसांना इग्नोर करतो. नॅचरली आपण रोज केस धुत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर शूज आणि बूट, जे अमेरिकन कल्चर आहे ते घराच्या किचन मध्ये, म्हणजे त्यांना बूट तर घालूनच असतात, ते झोपतानाही कदाचित काढत असतील नाही. बूट तशी ती आपल्याकडे सवय आहे की आपण बाहेर ठेवतो,
पण पाय धुणे जी जुनी गावातली आहे, हात पाय धुवा, बाहेर पाणी असतं, दॅट इज व्हॉट यू शुड बी डुईंग. की आता पण आपल्या गेट जवळ पाणी ठेवा. गेट कंटॅमिनेशनच्या काही गोष्टी आल्या होत्या, डेलिबरेटली असो वा चुकीने असो, गेट कॅन बी वन ऑफ द मोस्ट कंटॅमिनेटेड थिंग. त्यामुळे एकच सिंपल आहे, सकाळी उठल्यावर आपण गेट उघडतो, दार उघडतो, पहिले चावी सकट हात धुवून जातो आणि नंतर परत परत टच करायची गरज नाही. जेव्हाही टच झाला हात धुवा, कारण त्यावर आपल्याला विश्वास नाही, आपल्यावर कंट्रोल नाही, ते बाहेर आपल्याला नाही माहिती होते का. आणि केसांचं ऍज फार एज इज कन्सर्न एक रूल बनवा की जर तुम्ही अशा ठिकाणी बाहेर जाऊन आले, एक तर पूर्ण कव्हरच ठेवा. प्रधानमंत्री म्हटलं गमछा वापरा. गमछा इज व्हेरी गुड इफ यू कव्हर युअर हेअर्स ऑल्सो. कारण कोरोना का डेंजरस आहे माहितीये का? स्वाईन फ्लू आणि सार्स पेक्षा याच्यासाठी डेंजरस आहे की आता मला कोरोना आहे समजा, आणि मी तुम्ही माझ्या जवळ आहात आणि मी शिंकली, खोकली आणि तुम्हाला झालं. हा तिथे थांबत नाही ना, हा इथे मी शिंकली, इथे ड्रॉपलेट्स पूर्ण, आता त्या ड्रॉपलेटचा व्हिडिओ पण सगळ्यांनी बघितलाच असेल की कुठे कुठे कसं. आता तिथे तो माणूस 8, 12, 15 तासांनी जरी टच करेल तरी तो त्याला होतोय. त्यामुळे हा जास्त पसरत आहे. ठीक आहे. सो आपल्याला सरळ हे आहे की आपण नाही पाहू शकत की बा या प्रिंटरला कोणी हात लावला, या माऊसला कोणी हात लावला, या चेअरवर कोण बसला होता, वी डोंट नो. सो ऑल वी आर सपोज टू डू इज डू नॉट टच युअर आईज, नोज, तोंड, अजिबात टच करायचेच नाही. हात धुवा, सॅनिटाईज करा, नंतर खूपच गरज असेल तर टच करा, नाही तर करूच नका. मास्कची युटिलिटी सांगते. आता आपल्या गव्हर्नमेंटने मास्क कंपल्सरी केले, खरं म्हणजे मास्कची काहीच गरज नाही. WHO गाईडलाईन्सच्या नुसार मास्कची तुम्हाला रेग्युलर मध्ये काहीच गरज नाही अंटिल तुम्हाला वाटते की तुम्ही कोणाच्या 1 मीटरच्या आतमध्ये जाणार असाल. कारण कधी कधी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने मास्क वापरला, चुकीच्या पद्धतीने मास्क घातला आणि तुम्ही 10 वेळा मास्कला टच केलं, उलट तुम्हाला जास्त इन्फेक्शन होऊ शकतं. वापरायचं असेल तर बरोबर वापरा, नसेल वापरायचा तर नका वापरा. पण रूल्स हेच आहेत की मास्क आता तुम्ही फिरणार, आता तुम्ही कोणा क्लायंटकडे जाणार दुरुस्ती करायला वगैरे, मास्क तर करायचं आपल्याला नाही माहिती त्या घरात कोणाचं काय आहे म्हणून, आणि कदाचित किती कोणाच्या जवळ जाणार ना. पण मास्क एकदा तोंडावर आल्यावर त्याला हात लावायचा नाही. लावायचाच असेल तर हात धुवून लावायचा, लावायचाच असेल तर इथे लावायचा नाही, इथून काढायचा, मग परत हात धुवायचे, हात धुवून मग हात लावायचा, काढायचा आणि परत हात धुवायचे. डिस्पोजेबल मास्क परत वापरायचा नाही, फेकून द्यायचा, किंवा मग रियुजेबल मास्क वापरा, किंवा मग बेटर यू यूज युअर स्कार्फ, 2 लेअर ऑफ स्कार्फ, जसं त्यांनी बांधला यांनी बांधला इज नो. कारण कोरोना इज लिटरली व्हेरी हेवी व्हायरस. साध्या कपड्याने पण वाचू शकतो आपण. त्याच्यामुळे मास्कचं असं खूप कंपल्शन नाही, पण आता गव्हर्नमेंटने केलं तर चला ठीक आहे, पण योग्य प्रकारे त्याला वापरा. ठीक आहे. त्याच्यानंतर मी आता जे आपल्या घरासाठी आपण प्रत्येक हायली टच्ड सर्फेसेस कडे लक्ष देतो, तसंच आपण क्लायंटकडे किंवा ज्याच्याकडे आपण दुरुस्तीला चालत तिथे पण हायली टच्ड सर्फेसेस, म्हणजे तुम्ही पहिले गेट उघडणार, मग आतमध्ये जाणार, शक्यतो कुठेच हात लावू नका. शक्यतो लांबूनच गेटच्या बाहेरूनच बघा काय झालं गेट आलं, मग ते मीटर बाजूलाच असतं, बाहेरच्या बाहेर जा. शक्यतो पाणी मागू नका, आपली बॉटल स्वतःची ठेवा. शक्यतोवर जितक्या लांबून सगळं करता येईल ते करा. भाजी आणलेली, आता ते सगळ्यांनाच कळलेलं असेल, भाजी आणलेली बाहेरच्या बाहेर ठेवा, 24 तासानंतर किंवा 12 तासानंतर थोडं बाटलीच्या पाण्यात टाका, ते पोटॅशियम परमॅनंट असलेल्या पाण्यात टाका. जर फ्रूट्स वगैरे आहेत तर 1 तास ठेवा धुवून फ्रीजमध्ये. ठीक आहे. शॉपिंग करताना पण ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवा. तुमचे ATMचे पिन, तुमचे लिफ्टचे बटणं, ह्या सगळ्या पोटेन्शियल सिम्पली ही बॉटल कॅरी केली की जिथेही हात लावला 20 सेकंड 10 सेकंड मध्ये आपण एन्श्योर होऊ शकतो, पण ओव्हर कॉन्फिडंट अजित नाही. आता काय आहे, मोड ऑफ ट्रान्सफर्स कळले का तुम्हाला? जर मला कोरोना आहे, तुम्ही माझ्या 1 मीटरच्या आतमध्ये आहे, मी शिंकली खोकली, तुम्ही इन्हेल केलं ते मला कोरोना झाला. मी शिंकली खोकली, इथे ते ड्रॉपलेट्स पडले, तुम्ही इथे हात लावला, मग नाका तोंडाला लावला, तुम्हाला कोरोना झाला. सिम्पली तुम्हाला ते नाही करायचं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला शक्य नजरेने पाहायचं याला कोरोना असेल आणि त्याच्यापासून 1 मीटर दूर राहायचं, कोणावरच विश्वास ठेवायचा.
जर आता घरी तुमच्यापैकी जे कोणी आहे जे रेग्युलरली बाहेर जातात त्यांनी मला तर वाटतं वेगळं जावं, कारण आपल्याला नाही माहिती, आपण इतक्या काळजी घेऊन आपल्याला नाही माहिती. अमेरिकेसारख्या आता तुम्ही अमेरिका रिटर्न तुमचे कोणी रिलेटिव्ह कोणाला पाहिला असेल तर ते किती ओव्हर हायजीन मेंटेन करतात. अदरवाईज जर तिथे ती हाल आहे आजच्या डेटला, एक 12 lakhs अराउंड लोक इन्फेक्टेड आहे आणि लाखवर मरणार आहेत. आता मरायला 75 झाले, म्हणजे आय डोंट थिंक देर इज एनी फुल प्रूफ प्लॅन. ठीक आहे, त्यामुळे ह्या ट्रान्सफरच्या पॉइंटवर तर बेसिकली आपल्याला खूप फोकसनी वर्क करायचं आहे. आता स्टेजेस काय आहेत आणि आपण कुठल्या स्टेजमध्ये आहोत, दुश्मन हमारे कितने करीब आहे. सो स्टेज ती असते जेव्हा ऍक्च्युअल इन्फेक्टेड म्हणजे वुहान पासून जो लोक जगभर आले आणि तिथून म्हणजे सोर्स ऑफ इन्फेक्शन मधून जर येणारा व्यक्ती आहे तो आणि तिथून जर देशामध्ये कोरोना येतात इंडियामध्ये तर स्टेज 1. आता वी आर इन स्टेज 2, जिथे कोरोना झालेल्या लोकांना बाकी लोक भेटतात म्हणून त्यांना कोरोना होतात. स्टेज 3 मध्ये असं होतं की कळणारच नाही. आता आपल्याकडे एक स्टेज 3 ची केस सापडली पार्वतीनगरची. त्या मुलाचा काहीतरी ऍक्सिडेंटल डेथ झाला 22 वर्षाच्या आणि नंतर त्याच्या सगळं हँडल केलं स्टाफनी ॲज इट इज आणि नंतर कळलं की त्याला कोरोना होता आणि त्याची कुठलीही हिस्ट्री नव्हती, ट्रॅव्हल हिस्ट्री, कॉन्टॅक्ट हिस्ट्री काहीच नव्हती. कुठून आलाय त्याचं नोटा पेटण्याचे पण इन्सिडेन्सेस ऐकू येतात त्याचं. वी डोंट नो त्याचं कुठून काय एक्सपोजर झाला असावा. सो हे ट्रॅक्स आता नाही करणार तर देन वी विल बी इन स्टेज 2. स्टेज 3 म्हणजे इटली, अमेरिका, स्पेन, फ्रान्स सारखी होणे. रशिया इज गोइंग टू बी इन स्टेज 3 नाव. 1.5 लाख लोक आता तिथे इन्फेक्टेड झालेले आहेत. सो हे विचार करा, आपल्यापेक्षा रशिया 11 पटीने मोठा आहे, अमेरिका 4 पटीने मोठा आहे, आपल्यापेक्षा पॉप्युलेशन त्यांची 1/3 आहे, 1/7 आहे रशियाची. आणि तरी सुद्धा जर तिथे इतके लांब राहू नये आणि इतके ओव्हर हायजिनिक आणि सोफिस्टिकेटेड लोक राहून इतके इन्फेक्टेड आणि इतकी मृत्यूदर आहे तर आपली काय दिसत आहे. त्यामुळे जे आपल्या गव्हर्नमेंटने स्टार्टिंग पासून जे लॉकडाऊन खूप पद्धतशीर केलं तिथेच आपण वाचलेले आहोत. पण गव्हर्नमेंट नाही सगळं करू शकणार. ते लॉकडाऊन आपण मानसिकरित्या पालन करायचं, आपल्याला जबाबदारी करायची ती आपल्यासाठी होते. कारण अमेरिकेचा राष्ट्रपती म्हणतो आम्हाला तर आता इकॉनॉमी उघडावी लागेल, कारण नाहीतर आम्ही आपली इकॉनॉमी चालवणार नाही. आता लोक मरायचे ते मरतीलच, आता काय होतील. कालचं स्टेटमेंट, त्यात आम्ही काहीच नाही करू शकत, पण आता इकॉनॉमी तर करावीच लागणार. आपला प्रधानमंत्री म्हणतो नाही बाबा लोक नाही मेले पाहिजे, आम्हाला देतो तुम्हाला पाहिजे, पण तुम्ही मरू नका, तुम्ही फिरू नका. आणि आपण जर आपल्या गव्हर्नमेंटलाही सपोर्ट नाही करणार तर काय. सो ही आपली स्वतःची जिम्मेदारी आहे. आपल्या घरच्या फॅमिलीला, ज्या मित्रांना, ज्या जिथे वाटतात की हे लोक रिलॅक्स होतात आहे तर तुम्ही सुद्धा कोरोना वॉरियर्स आहे, तुम्ही पण त्यांना सांगा अरे नका फिरू. फक्त पोलीसची जबाबदारी आहे का ती, प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे ती स्वतःही न जाणे आणि कोणाला जाऊही न देणे. ठीक आहे. आणि हे जे एज्युकेशन आहे, आता मी याचा व्हिडिओ याच्यासाठी बनवायला सांगितला का की इट शुड स्प्रेड, लोकांना हे बाळकावे, कळायला हवे. सो वी आर ऑन द वर्ज ऑफ स्टेट, कम्युनिटी स्टेट. आता नागपूरमध्ये 2 दिवसात 580 आकडा एका दिवसात. औरंगाबादमध्ये गॉड नोज व्हॉट स्पीड, धारावीमध्ये तर भयंकर आहे. सो तिथे आय थिंक कम्युनिटी स्प्रेड माइट हॅव स्टार्टेड. तर आपल्याला बचाव एक आहे इम्युनिटी मेंटेन करणे, दुसरा हायजीन मेंटेन करणे आणि दूर राहणे, अननेसेसरी कुठेही न जाणे आणि कुणाला न बोलवणे, कुणाच्या घरी न जाणे. हे आपल्याला आता कमीत कमी 1 वर्ष पालन करावं लागणार आहे. कारण जे जसं दिसतंय याचा प्रताप आता चायनामध्ये असं येत आहे ना नोटीसमध्ये की निगेटिव्ह झालेले परत पॉझिटिव्ह झाले, परत रिलॅक्स होतोय. सो ही खूप सहजासहजी जाणारी बाब नाहीये आणि खूप सिंपल नाहीये जितकी हलक्यात आपण घ्यायला नको. ठीक आहे. सो वी आर मोस्ट लाईकली ऑन द स्टेज 3 आणि दिस इज व्हेरी डेंजरस पिरियड. कारण मग ऍक्च्युअली काहीच करू शकत नाही, कोणीच काही नाही करू शकणार. ठीक आहे. आता चल आपण एवढी काळजी घेतली, ठीक आहे. पण आता एवढी काळजी घेऊनही समजा आपल्याला वाटलं की अरे आपण त्या क्लायंटकडे गेलो होतो, त्याच्याकडची बायको कोरोना पॉझिटिव्ह निघाली, मला कळलं, काय करायला पाहिजे.
टेस्ट केलं स्वतः जाऊन हेल्थ अथॉरिटीला रिपोर्ट करा की बाबा मी यांच्याकडे असं असं गेलो होतो आणि मला असं असं आहे, सध्या मी असं असं आहे. आणि स्वतः ते सहसा सांगतील की तुम्ही सेल्फ क्वारंटाईन व्हा होममध्ये, कारण की सेल्फ आयसोलेशन आणि क्वारंटाईन मध्ये फरक आहे. आता तुम्ही एक्सपोज झालाय तर क्वारंटाईन मध्ये, सेल्फ आयसोलेशन मध्ये डाऊटफुल आहे, कदाचित बाबा मी कदाचित म्हणून सेल्फ आयसोलेशन मध्ये मी स्वतःला वेगळा ठेवतो. पण क्वारंटाईन मध्ये कंपल्सरीली ठेवायला लागतं किंवा नाही, आता तुम्हाला राहावंच लागतं, तुमची इच्छा असो नसो. तर तुम्ही सगळ्यात पहिले रिपोर्ट करायला हेल्थ अथॉरिटीला की बाबा मला आता आरोग्य सेतू ॲप मला आता कंपल्सरी आणि सगळ्यांच्या फोनवर असावा. सो तिथे यू कॅन जस्ट रजिस्टर युअर सेल्फ अँड अपडेट की ओके आय हॅव बीन एक्सपोज, मला हे कळलंय, इथे हे झालंय, जे काही आहे. कारण गव्हर्नमेंटला आपले डोळ्याने हाताने गव्हर्नमेंट काम करते कुठेतरी, सगळीकडे कुठे पाहायला जाते गव्हर्नमेंट. सो आरोग्य सेतू ॲप इज अनदर थिंग ज्याच्यासोबत तुम्ही टचमध्ये राहू शकता. अफवांवर विश्वास न ठेवणे आणि स्वतःवर विश्वास पण अतिविश्वास न ठेवणे, पण स्वतःवर विश्वास ठेवणे. सो आता या स्टेजमध्ये स्टेज 3, 2 आणि 3च्या ट्रान्झिटमध्ये असताना आता गव्हर्नमेंटने स्वतः एक खूप चांगलं केलं आहे की त्यांनी कंटेनमेंट झोन बनवले, झोन वाईज डिवाइड केलं आणि त्यानुसार काळजी घ्यायला सांगितलं. ठीक आहे. सो आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं अजून सक्तीने पालन, म्हणजे आता आपल्याला कळत आहे की मुलांचा पेशंट जातोय आणि आपलंही जातोय, यार काय ते बोर झालं, सगळे बोर झालेत. पण काही अर्थ नाही जर तुम्ही मागील ह्या 40-45 दिवसाचा जो काही तुम्ही प्रवास किंवा त्रास सहन केला, तुम्ही म्हणजे सगळ्यांनीच तो सगळा वेस्ट जाणार जर आपण आत्ता कंट्रोल नाही केलं. ठीक आहे. त्याच्यामुळे या स्टेजमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं अजून सक्तीने पालन करायचं आहे. आणि आता दुसरी गोष्ट कशी आहे की समजा आपण एक्सपोज झालो आणि आपल्याला झाला, मग काय कराल? मला कळलं की अरे हो आता मला झालाय, किंवा तुम्ही टेस्टला चालली किंवा तुमची झाली टेस्ट, तुम्हाला आलं पॉझिटिव्ह, मग हेच होईल ना. हे सगळं करण्याचा मुद्दा आहे की बाहेर नाही झालं पाहिजे, झाला, कारण कम्युनिटी स्प्रेड मध्ये असं होऊ शकतं. झालं मग हॉस्पिटल हार्ट अटॅक नाही येऊ द्यायचा. लोक कोरोनाच्या भीतीने म्हणजे काहीच नाहीये तरी सुद्धा लोकांनी आत्महत्या केली आहे, क्वारंटाईन मध्ये लोकांनी आत्महत्या केली आहे, पॉझिटिव्ह झाल्यावर आत्महत्या केली आहे. पण फॉर्च्युनेटली प्रत्येक आजाराचं सगळ्यात सक्सेसफुल ट्रीटमेंटचं काय सूत्र आहे माहिती आहे? मग माहित असावं. सेल्फ कॉन्फिडन्स आणि अर्लीएस्ट ट्रीटमेंट. तुम्ही जितक्या लवकर जाणार तितक्या लवकर तुमचा आउटकम जास्त चांगला असेल. इम्युनिटी तुमची चांगली आहे, म्हणजे बघा हे याच्यासाठी तुम्हाला वर्क करायचं आहे. इम्युनिटी आपली मेंटेन. मी आज इतकी कॉन्फिडंट आहे, माझ्याकडे आता एक क्लिनिक चालू आहे, पेशंट येतात आहे, पण ऑफकोर्स आय एम नॉट ओव्हर कॉन्फिडंट, बट येस आय एम कॉन्फिडंट की नाही माझी इम्युनिटी आय मेंटेन. आय डोंट थिंक आय विल गेट इट, but still I am doing all the precaution. I am literally in the lockdown, not going out anywhere. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह झाला तर पहिली गोष्ट आहे की आपण मरत नाही. मेले का सगळेच्या सगळे? किती लाख आहे आजच्या डेट मध्ये आकडा इन्फेक्टेडचा? 1 लाखच्या वर. मेले 2.5 लाख काहीतरी आहे, आणि ऍक्च्युअल इन्फेक्टेडचा किती आहे? 37 लाख. तर इट इज वर्ल्ड वाईड मे बी लेस दॅन ऑर अराउंड 10%, पण इंडियामध्ये किती आकडा आहे? जितके बाकी ठिकाणी रोज मरून राहिले तितके आज आपल्याकडे आहे टोटल मेलेले. म्हणजे आपला मॉर्टॅलिटी रेट खूप कमी आहे, 3.3%. गव्हर्नमेंट पॉलिसीज म्हणा आणि आपली इनेट इम्युनिटी म्हणा किंवा आपला कल्चर म्हणा, तर सगळ्यात आधी आपली इम्युनिटीवर विश्वास ठेवा की आपल्याला झाला तरी आपण काही मरत नाही. आपलं काम आहे, आपण इतके शहाणे आहात, आपण सरळ जाऊ, आपण गव्हर्नमेंटला सांगू ते आपल्यासाठी यथोचित उपचार करतील आणि आपण बरे होऊ. हेच आहे ना मॅक्झिमम. तर असं मॉर्टॅलिटी खूप कमी आहे तरी आपल्याला व्हायरसचं इन्फेक्शनच्या तेजी खूप असल्याने तो इन्फेक्ट जास्त लोकांना करतोय, पण मरत कमी आहे इंडियामध्ये. त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी खरंच खूप कमी आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आता बघा जिथे जिथे आता नागपूरचीच उदाहरण घ्या,
मुंबईचं उदाहरण घ्या, जिथे पण हे रेड झोन आहे, जिथे पण हे भयंकर स्थिती आहे, का बरं तिथे तिथे ती भयंकर स्थिती आहे? कमी जागेत जास्त लोक आहेत. कमी जातात जास्त लोकांनी पालन केलं नाही. मला अजून पालन- आता ईदची शॉपिंग सुरू होती आपल्या सतरंजीपुरामध्ये, 1800 लोकांना क्वारंटाईन केलं, त्यातले ते आता पॉझिटिव्ह निघून आले म्हणून आपण इतके झाले तितके झाले. अरे